शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या कौतुकामुळे सध्या ठाकरे गट विरुद्ध पवार गट अशा एका नव्या वादाला तोंड फुटलंय। एका पुरस्कारानं, कौतुकाच्या एका भाषणानं शिंदे पवार या संभाव्य समीकरणाची जोरदार चर्चा झाली। ही चर्चा पार मविया तुटण्यापर्यंत गेलीय। शरद पवारांवर संजय राऊतांनी केलेली टीका, आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात पवारांची टाळलेली भेट, या सगळ्यामुळे ठाकरे पवारांसोबतची हात मिळवणी तोडायच्या विचारात आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण संजय राऊतांच्या या टीकेबद्दल शरद पवारांनी कोणतीही उघड प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी खासगीत दिलेली प्रतिक्रिया माध्यमांसमोर आली। राऊतांच्या टीकेबद्दल ठाकरे गटाचे खासदार निलेश लंकेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी पवारांची ही प्रतिक्रिया माध्यमांना सांगितली। मी जेव्हा ही बातमी बघितली तेव्हा 6 जनपद या पवार साहेबांच्या निवासस्थानी होतो। ही बातमी बघून मला धक्का बसला। संजय राऊत यांच्याकडून असं वक्तव्य कसं गेलं असा प्रश्न मला पडला। तेव्हा पवार साहेबही तिथेच होते। त्यांनी राऊतांच्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण ते मिश्किलपणे हसले। त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं, असं लंकेंनी माध्यमांना सांगितलं। आता पवारांचा इतिहास बघता राऊतांच्या टीकेवरच्या त्यांच्या स्मितहास्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जातात। त्यातलाच एक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे ठाकरेंकडे असलेली पवारांची माणसं। ठाकरे गट जरी आता पवारांविरोधात भूमिका घेण्याच्या विचारात असला तरी शरद पवारांचे अनेक लोक आजही ठाकरे गटात आहेत। त्यामुळे भविष्यात ठाकरे पवार वेगळे झाले तर ठाकरेंकडची पवारांची माणसं पुन्हा पवारांकडे येऊ शकतात, असंही राजकीय विश्लेषक सांगतात। आता ठाकरेंकडे असलेली पवारांची ही माणसं नक्की कोण, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सुरुवात करू खासदारांपासून। लोकसभेत ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेत। त्यातील पक्षातील 7 तर आयात केलेल्या दोघांचा समावेश आहे। त्यात पहिलं नाव येतं ते संजय दिना पाटील यांचं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर होणार असल्याची चर्चा आहे। त्यात ऑपरेशनमध्ये ठाकरे गटातील 6 खासदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात होता। मात्र दिल्लीत अरविंद सावंतांनी पुढाकार घेऊन 8 खासदारांची पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी संजय दिना पाटील उपस्थित नव्हते, मात्र ते सोबत असल्याचा दावाही अरविंद सावंत यांनी केला होता। त्यानंतर मात्र संजय पाटलांनी शिंदेंचा पवारांनी केलेल्या सत्कारालाही हजेरी लावली। त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा झडल्या। तसंच संजय पाटील हे शरद पवारांसाठी कार्यक्रमाला गेले असतील असंही बोललं गेलं, कारण संजय दिना पाटील हे एकेकाळचे शरद पवारांच्या जवळचे नेते होते। संजय दिना पाटील यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती। मात्र त्यांचा 2014 आणि 2019 मध्ये भाजप लाटेत पराभव झाला। त्यामुळे ते राष्ट्रवादीकडून एकटम खासदार राहिलेत। त्यांच्यावर मुंबईच्या राष्ट्रवादीची जबाबदारी होती। मात्र ऑक्टोबर 2019ला संजय पाटलांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे राष्ट्रवादीची मुंबईत असणारी ताकदही संपल्याचं बोललं गेलं। त्यानंतर शिवसेना फुटीत संजय पाटलांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणंच पसंत केलं। आता 2024च्या लोकसभेला संजय पाटील यांनी ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पूर्व लोकसभेची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा पराभव केला आणि ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले। पण संजय दिना पाटलांना पवारांनीच राजकीय ब्रेक दिल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे भविष्यात ते पुन्हा पवारांकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता ठाकरेंच्या आमदारांबद्दल बोलायचं तर पवारांकडून ठाकरेंकडे आलेले कोणते आमदार आहेत ते बघूयात। पहिलं नाव येतं ते गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचं। भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात। सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र सध्या ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे जाधव एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते होते। तसं बघायला गेलं तर भास्कर जाधव मूळचे शिवसेनेचेच। त्यांनी 1982 पासून शिवसैनिक म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली। नंतर 1995 ते 2004 दरम्यान ते चिपळूणमधून 2 टर्म आमदार झाले। मराठा असलेल्या जाधवांना शिवसेनेनं 2004 मध्ये तिकीट नाकारलं। त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत शिवसेना सोडली। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर जाधव यांनी पहिलं बंड केल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले। राष्ट्रवादीकडून 2009ला ते गुहागरचे आमदार झाले। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर नगरविकास मंत्री म्हणूनही भास्कर जाधव यांनी काम केलं। इतकंच नाही तर राष्ट्रवादीनं त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती। त्यामुळे भास्कर जाधवांची राज्यभर ओळख निर्माण झाली। 2014ला सुद्धा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुहागरचे आमदार झाले। पण 2019च्या विधानसभेआधी त्यांनी पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेतलं। 2019ला शिवसेनेकडून उमेदवारी घेत ते सलग तिसऱ्यांदा गुहागरचे आमदार झाले। महाविकास आघाडी सरकारमध्ये जाधवांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं। त्यामुळे जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा झाली।
पण शिवसेना फुटीनंतर पक्षात नाराज असलेल्या जाधवांना प्रवक्तेपद देण्यात आलं। आता 2024ला सुद्धा भास्कर जाधव ठाकरे गटाकडून गुहागरचे आमदार झालेत। पण लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातल्या एका जाहीर भाषणात जाधवांनी पवारांना सोडल्याबाबत खंत बोलून दाखवली होती। साहेबांनी मला राजकारणात सगळं काही दिलं, पण मी त्यांचा पक्ष सोडला। साहेब किती मोठ्या मनाचे आहेत याची उंची मला मोजता आली नाही आणि मी साहेबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना मी चुकलो असं सांगितलं होतं, पण त्यांनी मला तेव्हा मोठ्या मनानं माफ केलं। आज हे बोलणं माझ्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचं आहे, पण सत्य बोलायला मी मागे पुढे बघत नाही असं भास्कर जाधवांनी त्या भाषणात म्हटलं होतं। एकूणच जाधवांच्या मनातलं पवारांसाठी असलेलं प्रेम हे लपून राहत नाही, त्यामुळे भविष्यात भास्कर जाधवांनाही शरद पवार आपलेसे वाटू शकतात असंही सांगितलं जातं। पवारांकडून ठाकरेंकडे आलेल्या आमदारांमधलं पुढचं नाव म्हणजे दिलीप सोपल। बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आतापर्यंत 6 चिन्हांवर निवडणुका लढवल्यात। पक्षांतराचा मोठा इतिहास असला तरी दिलीप सोपल हे शरद पवारांच्या जवळचे नेते मानले जातात। 1985ला सोपल पहिल्यांदा समाजवादी काँग्रेसचे आमदार झाले। त्यानंतर 1990ला काँग्रेस, 95 मध्ये अपक्ष, त्यानंतर 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून, 2009ला अपक्ष, 2014ला पुन्हा राष्ट्रवादीकडून सोपल आमदार झालेत। पण 2019च्या विधानसभेआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बार्शी विधानसभा लढवली। या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2024च्या विधानसभेआधी पवारांनी थेट बार्शीत जाऊन सोपलांची भेट घेतली होती। तेव्हा पवारांनी सोपलांचं कौतुक केलं होतं। राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, त्यातल्या बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे जवळचे आहेत। प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व म्हणून सोपलांचं नाव घेतलं जातं। बार्शी आणि सोलापूरचं नाव सोपलांनी केलं, अशा शब्दात पवारांनी सोपलांचं कौतुक केलं होतं। त्यावेळी सोपल तुतारी चिन्हावर विधानसभा लढणार असंही बोललं जात होतं। मात्र जागा वाटपात बार्शी मतदारसंघ ठाकरेंकडे गेल्यानं त्यांनी ठाकरे गटाकडूनच निवडणूक लढवली आणि ते बार्शीचे आमदार झाले। त्यामुळे सोपल यांचे पवारांशी असलेले संबंध बघता सोपलही पवारांना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही। यानंतर पवारांचे ठाकरेंकडे असलेले पुढचे आमदार म्हणजे वणीचे आमदार संजय देरकर। देरकरांनाही पक्षांतराचा इतिहास आहे। 2021 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या फायद्यासाठी अखंड शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी देरकरांना गळाला लावलं। त्यापूर्वी 3-4 वर्ष देरकर काँग्रेसमध्ये सक्रिय होते। मात्र 2019च्या विधानसभेत काँग्रेसनं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। तसंच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून दावेदारी दाखल केली होती। मात्र काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी संजय देरकरांनी 1-2 वर्ष यवतमाळ राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रही सांभाळली होती। 2021ला संजय राठोडांनी जिल्हा बँकेवर उपाध्यक्ष करण्याचा शब्द दिल्यानं देरकर शिवसेनेत दाखल झाले। शिवसेना फुटीत त्यांनी ठाकरेंची साथ दिली, मात्र त्यांनी यवतमाळमध्ये पवारांच्या नेतृत्वात काम केल्यामुळे ते सुद्धा पवारांकडूनच ठाकरेंकडे आल्याचं सांगितलं जातं। पवारांकडून ठाकरेंकडे आलेले पुढचे नेते म्हणजे आमदार सचिन अहिर। अहिर शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेवर आमदार आहेत। आता ते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात। पण अहिर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही काम केले। 1999 मध्ये राष्ट्रवादीकडून शिवडीतून पहिल्यांदा अहिर आमदार झाले। त्यानंतर 2004ला शिवडीतून तर 2009ला वरळीतून अहिर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले। त्यांना आघाडी सरकारमध्ये पवारांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पदही दिलं होतं। 2014ला मात्र अहिरांचा पराभव झाला। त्यानंतर 2019च्या विधानसभेआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2022 मध्ये त्यांना ठाकरेंनी विधान परिषदेची आमदारकी दिली। पण अहिर हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असल्यामुळे ठाकरे पवार वेगळे झाले तर अहिर पवारांची साथ देऊ शकतात असंही म्हटलं जातं। आता ठाकरेंकडे असलेले शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनाही पक्षांतराचा मोठा इतिहास राहिलाय। शिवसेना, भाजप आणि ठाकरे गट असा त्यांचा प्रवास असल्यानं संधीनुसार पक्ष बदलणं ही वागचौरेंची खासियत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे भविष्यात शरद पवार त्यांनाही गळा लावू शकतात असं सांगितलं जातं। तर ही होती शरद पवारांकडून ठाकरेंकडे आलेल्या नेत्यांची यादी। तुम्हाला काय वाटतं, भविष्यात ठाकरे पवार वेगळे झाले तर हे नेते ठाकरेंकडून पुन्हा पवारांकडे जातील का? राऊतांच्या टीकेवर पवारांनी केलेला स्मितहास्याचा नक्की अर्थ काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।